नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। साक्री तालुक्यातील सोलर प्रकल्प येथून तांब्याचे विद्युत वाहक केबल चोरी करणाऱ्या चोरट्यांवर कारवाई करा, अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन। राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंच्या स्मारकाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा, ओबीसी आरक्षण बचाव समितीचे धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। 14 एप्रिल मिरवणुकीवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, पत्रकार परिषदेतून मागणी। लोकसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांची पत्रकार परिषद। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। साक्री तालुक्यातील सोलर प्रकल्प येथून चोरट्यांनी तांब्याच्या विद्युत वाहन केबल चोरून नेली। शिवाय चोरट्यांनी येथील कर्मचाऱ्यांवर दगडफेक करीत त्यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला। दरम्यान अशा दरोडेखोरांना तात्काळ बंदोबस्त करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सोलर प्रकल्प कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेली असून त्या संदर्भात आज धुळे येथील अप्पर पोलीस अधीक्षकांना यावेळी निवेदनही देण्यात आले। दरम्यान निवेदन देण्यासाठी कंपनीचे PM देसले, DP पवार, RD साळुंके, NU मराठे, शुभम पवार, प्रमोद बागुल यांच्यासह सोलर प्रकल्प येथील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने निवेदन देण्यासाठी उपस्थित होते। पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा प्रकल्प आहे, जगातले त्यावेळेसचे सगळ्यात मोठे प्रकल्प होते। या ठिकाणी साधारणतः 500 मेगावॅटचे प्रकल्प आहे। या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून चोऱ्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे आणि गुन्हेगार मोकाट फिरत आहेत। हे जे चोरीचे गुन्हे आहेत, आता चोरांची मजुरी इथपर्यंत गेलेली आहे की ते दगडफेक करून इजा पोचवण्याचं काम करत आहेत। त्याच्यामध्ये प्लॅन्टचं नुकसान पण होतं आहे, त्याचबरोबर तांब्याची तार पण चोरीला जात आहे आणि हे गेल्या 8-10 दिवसापासून रोज होतं आहे। चोर ही चोरी नसून दरोड्याचा प्रकार होतो आणि चोरांची संख्या ही 15, 20, 25 अशा प्रमाणात येते आणि ते मोठ्या प्रमाणात दगडफेक करतात, त्यामुळे कंपनीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। यामध्ये त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी याकरता आम्ही SP साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। त्या संदर्भात ॲडिशनल SP काळे साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यावर चर्चा केलेली आहे। साहेबांनी याबाबत कडक कारवाई केली जाईल असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये असे प्रकार घडणार नाही। या ठिकाणी शेकडो लोकांचा रोजगार या प्रकल्पावर आधारित आहे। नवीन प्रकल्प येऊ घातलेले आहेत। जर या चोऱ्या थांबल्या नाही तर पुढील येणारे प्रकल्पसुद्धा थांबून जातील आणि शासनाचं मोठ्या प्रमाणावर जे वीज निर्मितीचं नुकसान होतं आहे, मटेरियलचं नुकसान होतं आहे, केबलचं नुकसान होतं आहे, ते प्रकल्प जर टिकायचे असतील तर चोरांवर ताबडतोब आळा घालणं आवश्यक आहे। यवतमाळ येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी धुळे येथील ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन व समस्त माळी समाज पंच मंडळातर्फे करण्यात आलेली असून त्या संदर्भात आज धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देत घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। दरम्यान यावेळी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे प्रतिनिधीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यवतमाळ येथे समाजकंटकाने क्रांतिसूर्य तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची विटंबना केली। सर्वप्रथम आम्ही त्यांचा तीव्र निषेध करतो। ज्या महापुरुषाने 200 वर्षापूर्वी आपले आयुष्य दलित, महिला, शेतकरी, कर्मचारी, वंचित यांच्याकरता वाहून घेतलं आणि अशा महापुरुषांना आज ही काही मनोवादी प्रवृत्ती आजही 200 वर्षांचं टार्गेट करीत आहे। आम्ही या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो, शासनाने हे असे प्रकार जे आहेत ते थांबवले पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रातील सर्व समाज हा रस्त्यावर येईल याची दक्षता सरकारने घ्यायची आहे। आम्ही शासनाला विनंती करतोय, शासनाने या समाजकंटकास
लवकरात लवकर अटक करावी. दोंडाईच्या शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर एका समुदायातील काही जणांकडून दगडफेक करण्यात आली. संबंधितांकडून शहरातील प्रत्येक मिरवणूक काढण्यास विरोध केला जातो, त्यामुळे या घटनेची SIT तर्फे चौकशी करावी. त्याचप्रमाणे आरोपींवर मोका कायदा अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी या प्रकरणातील मूळ फिर्यादी गोविंदा नगराडे आणि विवेक विचार मंचचे विभाग संयोजक जयेश चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात काल झालेल्या पत्रकार परिषदेत विवेक विचार मंचचे जिल्हा संयोजक ॲडव्होकेट निखिल भावसार, कांतीलाल मोहिते, वर्षा बिराडे, सुनीता नगराडे, बायजाबाई आखाडे, अधिवक्ता परिषदेचे ॲडव्होकेट निखिल वडनेरे आदी विचारमंचावर उपस्थित होते. 24 रोजी दोंडाईच्या येथे भीम जयंतीच्या निमित्ताने शोभायात्रा निघाली होती. त्या शोभायात्रेवरती काही असामाजिक तत्वांनी हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये दगडफेकीसोबतच रासायनिक द्रव्यांचा वापर झाला आहे, जे त्यांच्यावरती स्प्रिंकल केले गेले, स्प्रे केले गेले. त्याच्यामुळे हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. अशा प्रकारचे रसायनं हे आरोपींकडे आले कुठून, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे रसायनं हे जर कधी आज फवारताय तर उद्या उठून बॉम्बस्फोट वगैरे करण्याची सुद्धा शक्यता आहे. त्याच्यामुळे या सर्व घटनेमध्ये पोलीस यंत्रणा ही सपशेल अयशस्वी ठरलेली आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये अन्यथा केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे याच्यामध्ये जी काय आहे चौकशी करण्यात यावी आणि जे काही कलम पोलिसांनी लावले ते कलम अपुरे आहे, ते कलम देखील वाढवण्यात यावे. त्याच्यामध्ये रासायनिक द्रव्यांचा वापर झालेला आहे त्या संदर्भातले कलम याच्यामध्ये समाविष्ट करण्यात यावे आणि जे काही आरोपी यांची जी पार्श्वभूमी ही पूर्णपणे हॅबिच्युअल क्रिमिनल म्हणून त्यांची पार्श्वभूमी आहे, ते सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई करावी व केंद्रीय एजन्सीमार्फत जर चौकशी होणार असेल तर याच्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी, कारण की अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे हे पुन्हा घडणार नाही याची दक्षता घ्यावी. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारने आपल्या देशातील कडधान्याचे भाव पाडण्यासाठी कॅनडा, रशिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे भाव ऑस्ट्रेलिया, म्यानमार, आफ्रिका देश, ब्राझील, अर्जेंटिना या देशांमधून तूर, पिवळा वाटाणा, उडीद, मूग इत्यादी कडधान्याची 45 लाख टन इतकी आयात केली. निवडणुकीच्या वर्षात शेतीमालाचे भाव वाढून महागाई वाढवण्याचे कारण होऊन शहरातील मतदार आपल्या विरुद्ध जाऊ नये यासाठी आपल्या देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे कारस्थान उघडे पडलेले आहे. सोयाबीन, तूर, हरभरा इत्यादी शेतीमालाच्या वाढत्या भावाचा फायदा परदेशातील शेतकऱ्यांना श्रीमंत करण्यासाठी व्हावा, आपल्या मर्जीतील उद्योगपतींना लाभ व्हावा यासाठी केलेले कारस्थान असल्याची माहिती आमदार अनिल गोटे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. एका बाजूला देशाचे पंतप्रधान सांगतात की 47% लोक हे दारिद्र्य रेषेच्या वर आहेत आणि दुसऱ्या बाजूला सांगतात त्याच सभेमध्ये की मी 80 कोटी लोकांना आणि रोज मग ते बंद आवाज कोणाचा आहे तर 80% लोक 80 कोटी लोक याला तुम्ही एका वेळेला जीव घालत असाल पण झाले नाही तसा. दारिद्र्य रेषेच्या वर आलेले लोक कोण आहेत? हिंदुस्थानातले आहेत, पाकिस्तानातले आहेत का बांगलादेशमधले आहेत काय? आणि सर्वात दुर्दैवाची गोष्ट किंवा त्याला जमिनीची केलेली चेष्टा म्हणतात की त्यांनी सामान्य माणूस हा आपल्या बायकोला, बहिणीला, आईला
एक साधी साडी घेऊन शकते घेऊन देऊ शकत नाही असं केलेलं होतं. मी याच्यामध्ये म्हटलं की तुम्ही या साड्या घालून भाजपच्या महिला आघाडीच्या ज्या नेत्या आहेत त्या आणि प्रचारात पाण्यात तुमच्या प्रचारात गावोगावी फिरतात. त्याला गावोगावी फिरवा ते महिला वाटतं उत्कृष्ट. या ठिकाणी अनिल विनायक कोका गावाचे कलेक्टर होते आणि त्यावेळेला आझाद नगरची स्थापना झाली. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.